जय हिंद. हॅलो टू ऑल माय बिलोड ऑल ॲस्पिरंट्स. 12-13 दिवस राहिले असताना आपल्याला समजलंय पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची आपली 1 डिसेंबरला जाहिरात आहे. अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात. सगळ्यात पहिलं तर क्लिअर करतो, कृपा करून असं समजू नका की हा अजून एक मी स्ट्रॅटेजी व्हिडिओ घेऊन आलोय. सो कोणताही स्ट्रॅटेजी व्हिडिओ नाही आहे. एक जस्ट तुम्ही कॉन्फरन्स कॉल समजू शकता याला, की एकत्र मी तुम्हाला तुम्ही माझे स्टुडंट्स आहात आणि मी तुम्हाला एकत्र कॉल केला आणि ज्या काही गोष्टी आता तुम्हाला डेट समजली आहे आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत किंवा इथून पुढे कसं प्रोसीड करायचं त्याच्यावरचं फक्त एक 5-7 मिनिटाचं किंवा 8-10 मिनिटाचं मार्गदर्शन असेल, बस. त्या पलीकडे काही नाही आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यात अशा खूप वेळा येणार. 43,000 मुलांनी फॉर्म भरले, त्याच्यामधली खरी स्पर्धा आता सुरू झाली आहे. कारण हे जे 12 दिवस ऐकून सगळे गार झालेत. इथून पुढे जे काही असणार आहे, तुम्ही किती परफेक्टली करत आलात, इम्परफेक्टली करत आलात, तुम्हाला करायचं आहे या विचारांमध्ये आलात, पण इथून पुढचे जो 12 दिवस जो जसा स्पेंड करणार त्याचं तसं सिलेक्शन होणार. ओके, मी म्हणून म्हणतोय, बघा, ही स्पर्धा तुम्ही किती परफेक्ट आहात याची नाही आहे. नक्कीच अजूनपर्यंत जो मुलगा तयारी करत आलेला आहे, सो ऑब्व्हियसली तो पॅनिक नसणार, पण ज्यांची तयारी मागे पुढे होती, खालीवर होती, सो ऑब्व्हियसली ते सगळे मुलं पॅनिक असतील. पण शेवटी मी तुम्हाला म्हणतो ना, तुमच्या समोर जेव्हा तुमचा प्रश्न येतो त्यावेळेला तुमच्यासाठी तो एक सिंगल मोमेंट तो रीड करताना इम्पॉर्टंट असतो, असे 100 मोमेंट्स. सो अल्टिमेटली त्यावेळेला कोणी नाही चेक करणार जर तुमचं आन्सर बरोबर आलं तर, की तुम्ही तयारी खूप मनापासून केलेली, की किती परफेक्ट केलेली आणि कधी आधीपासून केलेली. ओके, फक्त माइंडसेट करेक्ट ठेवा, अजूनही पॉझिटिव्ह राहा. राईट. सो मी म्हणून म्हणतो की ही स्पर्धा परफेक्शनची नसून ती निभावण्याची आहे. स्वतःला निभवायचं आहे तुम्हाला आणि प्रामाणिक राहायचं आहे. ॲटलिस्ट अजूनपर्यंत नाही राहत आलात असाल तुम्ही, ॲटलिस्ट हे 10-12 दिवस तुमच्या स्वतःसाठी राहो. ओके. सो एकतर खरोखर हा माझा काही प्लॅन नव्हता व्हिडिओ आपल्या वर्तुळवर घेऊन यायचा, कारण ऑलरेडी डेट डिक्लेअर झाल्यावर मी आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन मी स्ट्रॅटेजी आणि जे काही मी टेस्ट सिरीज वगैरे काम करतोय, सो त्या गोष्टी मी सांगून झालेलो आहे. बट स्टील तरीसुद्धा ते म्हणतात ना, एक रेस्टलेसनेस होतं, एक समाधान मिळत नव्हतं मला, की मला असं वाटत होतं काहीतरी माझ्याकडून सुटत आहे, काहीतरी राहत आहे. सो मी काल पोल टाकला ग्रुपवर त्याच विचारांनी आणि मग मला तुमचे जे काही आन्सर्स आले त्यावरून मी हे आता तुम्हाला सांगायला येतोय. सो एकतर ह्या गोष्टी, ओके, सो त्या तुम्हाला सांगणं महत्त्वाचं होतं. देन त्याच्यानंतर बघा, तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे, इथून पुढे आहे ना, तुम्ही दिवस कमी राहिलेत हा फक्त विचारांमध्ये किंवा अजून कोणतेही हे नाही झालंय ते नाही झालंय, बघा होणार तर कोणाचंच नाहीये शेवटपर्यंत, पण तुम्ही जर फक्त विचार करत बसलात ना तर तुम्ही तुमचा दिवस निष्क्रिय करणार किंवा जेवढे तुम्ही टार्गेट्स ठरवताय ना तर ते तुम्ही अचीव्ह नाही करणार आणि अल्टिमेटली जे काही तुम्हाला आउटकम हवंय त्या दिवसाकडून जेवढी तुमची एफर्ट्स घ्यायची आता जी नीड आहे ते तुम्ही घेऊ नाही शकणार. सो विचारांना सांगा, बाबा 10 दिवसानंतर ये. ओके, आता फक्त तुम्हाला प्रॉपर, मी म्हणत पण ना तुम्ही प्लॅनिंग करत बसा, तुम्हाला फक्त आता प्रॉपर एक्झिक्युशनवर तुमचा टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे. ओके, सो विचार आणि एक्झिक्युशन एका वेळेला नाही होणार. ओके, एवढं तर नक्की आहे. सो सगळ्यात पहिलं तर कोणतेही चांगले वाईट कुठलेही विचार असतील, तुम्ही इमोशनल असाल, तुम्हाला कल्पनाही नसेल मी आयुष्यामध्ये माझ्या पर्सनल लाईफमध्ये सध्या कोणत्या फेजमध्ये आहे आणि स्टील तरीसुद्धा मी ह्या PMC साठी जे काही मी माझे कामं आता जी मला करायची त्याच्यासाठी मी लिटरली तुमच्यासोबत मी सुद्धा हे जे 10-12 दिवस आहेत स्वतःला ह्याच्यामध्ये कम्प्लीट लॉक केलेलं आहे. कारण माझ्याकडे रोज, तुम्हाला कल्पना नसेल किंवा माहिती आहे नाही माहिती, रोज 100 प्रश्न मी स्वतः काढतोय, बरं बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. सो त्याच्यामुळे एवढं तर नक्की तुम्हाला 10-12 दिवस विचार नाही करायचे आहेत, तुमच्या समोरचं काम व्यवस्थित करून स्वतःला निभवायचं आहे. देन त्याच्यानंतर इथून पुढे जर तुम्ही अजून विचारांमध्ये राहिलात ना तर एक एक दिवस तुम्ही एक एक पाऊल मागे टाकणारा. जसे दिवस जवळ येतील तुमच्या पेपरचे, पण तुम्ही स्वतः एक एक पाऊल, मी तुम्हाला सांगतो, एक एक पाऊल मागे जाणार आणि तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून किंवा जे काही एक्झाम आहे त्याच्यापासून तुम्ही दूर जात राहणार. ओके, सो ते एक आहे. देन त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची राहिली, की माझा व्हिडिओ कृपा करून मी अपलोड केल्यापासून काही तासांमध्येच बघा, कारण आफ्टर मी अपलोड केल्यानंतर मे बी 3-4 दिवसानंतर जो मुलगा बघेल, मला नाही वाटत की काही गोष्टींचा पॉईंट आहे त्यावेळेला, कारण हे जे मी काही डिस्कस करतोय ते. सो तसं जर कोण असेल की आफ्टर 3-4 दिवसानंतर बघणार असेल तर मला नाही वाटत तुम्ही तुमचा टाइम घालवू नका. ओके, सो ते एक होतं. आणि आता काय करा, तुम्ही सगळ्यात पहिलं तर बघा 5 सेक्शन्स आहेत आपले, ते 5 सेक्शनमध्ये तुम्ही अजूनपर्यंत कोणती ताकद राहिली आहे, तुम्ही कुठे कुठे मेहनत घेत आलेला आहात. ओके, तुम्ही कोणत्या सेक्शन्सबद्दल कॉन्फिडंट आहात. ओके, अलॉंग विथ सिव्हिल इंजिनिअरिंग, राईट. सो ते तर तुम्हाला माहिती आहे, तर ते आता डिसेंडिंग ऑर्डरने लावा, त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा
वेळेचे नियोजन आणि अलॉटमेंट करायचे. तुमच्याकडे जो काही टाइम अवेलेबल आहे ना, तो तुम्हाला अलॉट करायचा आहे, राईट. आता तुम्ही एकत्र 10 दिवसांचं प्लॅनिंग करू नका की 10 दिवसामध्ये सर आम्ही फ्लुइड मेकॅनिक्स 7व्या दिवशी करतोय, सर आम्ही पुण्याचं जॉग्रफी 9व्या दिवशी आणि सर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही हिस्ट्री करतोय. हे असं काही करत बसू नका. 10 दिवसाचं एकत्र प्लॅनिंग करूच नका. ओके, कारण ते शेवटपर्यंत कोणाचंच कव्हर होणार नाहीये. उगाच ते आज वेळ असताना तुम्ही आधीच 10 दिवसांआधी तुम्ही स्वतःला कशाला अँक्सियस करतात, राईट. सो ते करू नका. आणि जेवढा तुम्ही स्टडी करताय तो 3 भागांमध्ये डिवाइड करा. ते 3 भाग असे असतील की एकतर रिव्हिजन सगळ्यात महत्वाची आहे. बघा, जे तुम्ही कराल कमी कराल पण ते रिटेन राहण्यासाठी आणि त्याचा उपयोग होण्यासाठी, राईट, तुम्हाला रिव्हिजन करायची. आणि रिव्हिजन मी बोथ म्हणतोय, सगळं ऑल अक्रॉस सेक्शनची. सो रिव्हिजनसाठी एक स्लॉट, एक सिव्हिलसाठी असेल आणि एक नॉन सिव्हिलसाठी असेल, असे व्यवस्थित 3 स्लॉट्स असतील. ह्या गोष्टी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्यात. ओके. मराठीसाठी मी अजूनपर्यंत ज्यांनी माझा आधीचा व्हिडिओ बघितलाय त्यामध्ये, त्याच्या आधीच्या एक्झाम्समध्ये सुद्धा मी हे कव्हर केलेलं आहे. मराठीसाठी मला वाटतं ते एकच सोल्युशन इनफ होतं तुमच्यासाठी, वन स्टॉप सोल्युशन, अप्लाइड मराठी पुस्तक जे आहे आशिष भाकरे सरांचं. सो ते तुमचा पूर्ण मार्क्स तुम्हाला देतील, तुम्ही तुमचा जर व्यवस्थित मेहनत घेताय तर. डिमांड ऑफ क्वेश्चन्स काय असतील तर शब्दसंग्रह तुम्हाला चांगले करायचे आहेत, वाक्य रचनेवर प्रश्न येणार इथे, उतारे असणार आणि सोप्या व्याकरण असणार, राईट. म्हणजे लिंग, वचन आणि बेसिक व्याकरण जे काय काळ असतात ते. देन तुम्ही जरी एक रोज करायचं आहे तर रोज 20 पानं, 20-25 पानं रोज वाचत चाला त्या पुस्तकाची. आणि जर तुम्हाला रोज नसेल करायचं, कारण मी असा पर्सन आहे, मला एका दिवसामध्ये नंबर ऑफ टास्क मी नाही करू शकत, राईट. सो जर तुम्हाला असं करायचं तर तुम्ही राहिलेल्या दिवसांमध्ये काय करा, कोणतेही 2 दिवस पिक करा, पण त्या 2 दिवसांमध्ये 4 किंवा 5 दिवसांचं अंतर असायला पाहिजे. सो पहिल्या दिवशी काय करायचंय, 4 तास मराठी करायचंय. देन त्याच्यानंतर 5 दिवस तुमचे स्पेंड होणार, 4 किंवा 5 दिवस. मग दुसऱ्या दिवशी तुमचा दुसरा जो दिवस असणार आहे ना, ओके, राईट, ह्याच्यामधला जो दुसरा दिवस आहे तो. सो तिथे त्यावेळेला परत 4 तास तुम्हाला मराठी करायचं आहे आणि आधीचं तुम्हाला परत रिव्हाइज करायचं आहे, जे तुम्ही पहिल्या सेशनमध्ये केलेलं आहे मराठी ते. सो अशा प्रकारे तुम्ही करा. ह्याच्यामध्ये काही वेगळं करण्यासारखं नाहीये, पण 15 प्रश्न आहेत. सो विच इज, मला वाटतं प्रत्येकाला ते मिळायला पाहिजेत. देन इंग्लिश, बघा, इंग्लिशचा सोर्स एकतर युट्यूब असेल, आणि युट्यूबवर आहे ना स्पेसिफिक IBPSचे जे इंग्लिशचे जे सेशन्स आहेत, आता बऱ्याच क्लासेसने असं केलेलं आहे, बरं, टाइमपास वगैरे करतात, ते तुम्हाला थोडे पिक करावे लागतील. तुम्हाला सुरुवातीच्या 4-5 मिनिटांमध्ये जरा ऍड्रेस करा की हा माझा वेळ खाणार आहे की नाही खाणार आहे, राईट. सो तसं तुम्ही IBPSच्या एक्झामसाठी ज्यांनी इंग्लिश बनवलेलं आहे ना ते, आणि ते पण क्वेश्चन्स असतील ना तर ते, किंवा कोण अप्रोच सांगत असेल क्वेश्चन्समधून, तर ते तुमच्यासाठी ह्या टाइमला इम्पॉर्टंट आहे. आणि सोबत तुम्हाला वोकॅब्लरी रोज करा. हे वोकॅब्लरी तुम्ही तुमच्या करंट अफेअर जसं रोज वाचाल तसं त्याच्यासोबत वोकॅब्लरी पण एक 15 मिनिटं करा. देन त्याच्यानंतर डिमांड ऑफ क्वेश्चन इथे पण सेम असणार आहे की वोकॅब असणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर सोबत ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आणि टेन्सेसमध्ये सिम्पल असतील, पण कसं काय करा माहिती आहे, जे काही 12-16 वॉटर यांचे जे टेन्सेस आहेत इंग्लिशचे, सो एकच वाक्य, ओके, आता लाईक राम आंबा खातो, तर हे एक एक्झाम्पल दिलं. सो हे असंच एक वाक्य आहे, ते प्रत्येक टेन्सेस प्रमाणे कसं बदलत जाईल असं एक स्वतःकडे तुमच्याकडे एक लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. बस, त्याच्या पलीकडे काही करू नका. आणि तयारी जी काय आहे ती तुम्हाला म्हटलं की रोज करताय तर रोज तुम्ही आता इथे मिनिटं इन्व्हेस्ट करा, राईट, म्हणजे एक अर्धा किंवा 1 तास इन्व्हेस्ट करा. नाहीतर मग 2 दिवस तुम्ही ह्याला अलॉट करू शकता, राईट. रिझनिंग मी तुम्हाला अजूनपर्यंत सांगत आलेलं आहे आणि तुम्ही पण मला वाटतं बऱ्यापैकी प्रिपेअर्ड असाल. सो तुम्ही तुमच्या आता राहिलेल्या दिवसांमध्ये उगा जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त 5 टॉपिक्स, तुमचे बेस्ट 5 टॉपिक्स ज्यांची तयारी तुमची अजूनपर्यंत केली आहे ते तुमचे प्रिपेअर करा, रेडी करा. ओके, त्याच्यामध्ये पझल आणि सिटिंग अरेंजमेंट मस्ट आहे, ते असायलाच पाहिजे. आणि ॲप्टिट्यूडमध्ये सोबत 3-4 प्रश्न येतील, त्या 3-4 प्रश्नांसाठी 4 टॉपिक्स रेडी करा. सो जे काही टॉपिक्स मला वाटतात की ह्याच्यामधून प्रश्न येऊ शकतात ते इकडे तुम्हाला दिसतील, राईट. सो हे रिझनिंग झालं. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग राहिल्यात 12 दिवस. जो मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंग करत आलेला आहे त्याने त्याच्याप्रमाणे त्याने कंटिन्यू करावं. आणि त्याने एंड करताना एक्झाम व्हायच्या आधी 1 डिसेंबरला एक्झाम आहे ना, सो तुम्हाला ॲटलिस्ट 28 तारखेला सगळं थांबवून 29-30 फक्त, जो मुलगा तयारी करत आलाय तो सिव्हिलचे मी म्हणतोय, 29 आणि 30 फक्त रिव्हिजन करा. आणि त्याच्या आधीचा जो आठवडा आहे ना, आता जो चालू होणार आहे, मॉक टेस्ट द्या. ओके, प्युअर मॉक टेस्ट आणि पॅरलली सेक्शन वाईज अनालिसिस आणि रिव्हिजन, राईट. जो तयारी करत आलाय तो, आणि ज्याच्या अजूनपर्यंत तो इम्परफेक्ट आहे, त्याचा नाही झालाय, मला वाटतं रिव्हर्स इंजिनिअरिंग हा बेस्ट मला आता वाटतो मार्ग आहे. आणि म्हणून मी इव्हन बरेच मला निगेटिव्ह काही कमेंट येतात किंवा त्या दिवशी सेशन थोडंसं वेगवेगळ्या जरा सर्कमस्टान्सेसमध्ये मला ते घ्यावं लागलं अकॅडमीच्या ह्याला. पण तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः तुमच्यासोबत मेहनत करतोय. अकॅडमीचं टेस्ट सिरीज महाग होती, आपण ती डायरेक्ट प्राइस ड्रॉप केली.
सोबत आता म्हटलं मुलांना ठीक आहे टेस्ट सिरीज तर देतोय, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी रोज तुमच्यासाठी अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, काल डे 1 होता, म्हणजे रोज रात्री मी PDF द्यायचं ठरवलंय रिव्हर्स इंजिनिअरिंगसाठी. म्हणजे तुम्ही पहिले 100 वॉट एव्हर कितीही प्रश्न सोडवणार आणि देन त्याच्यानंतर तुम्ही ते सोडवणार आणि मग तुम्ही तुमच्या क्लास नोट्समध्ये आणि त्या टॉपिक्समध्ये शिरणार. ओके, सो असं अंडरस्टँड करणार. म्हणजे काय होणार, एकतर ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस लागते, ती तुमची रोज प्रॅक्टिस होणार. आणि ती करून घेण्यासाठी म्हणून ते क्वेश्चन्स मला करायला, ते काढायला अक्षरशः काल 3 वाजल्यापासून ते मी 9, 9:30 पर्यंत मी तेच करत होतो. आणि हे रोज मला करायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये माझी बाकीची कामं आहेत, बरीच कामं आहेत, काही वेगळी अपार्ट फ्रॉम टीचिंग वेगळी माझी कामं चालू आहेत, काही बऱ्याच गोष्टी आहेत. नाही मी तुम्हाला सगळ्या इथे सांगायला आलोय, पण तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी जेन्युअनली ते एफर्ट्स घेतोय. जर कोणाला त्याची रिक्वायरमेंट असेल, बघा मी परत अगेन तुम्ही म्हणाल की सर इथे मार्केटिंग करताय, मी क्लिअरली सांगतो मी मार्केटिंग करत नाहीये. पण ज्याला पटतंय, ज्याला वाटतंय की ओके ठीक आहे आपल्याला पाहिजे, तर त्याच्यासाठी ते 100 प्रश्न आणि प्लस 5 टेस्ट सिरीज आहेत, त्यातल्या 2 24 आणि 26 किंवा 25 आणि 26 तारखेला अपलोड करेन मी. सो ते रोज 100 प्रश्न इथून पुढे तुम्हाला ते मिळत जातील. पण त्यासाठी तुम्हाला अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तो आपला टेस्ट सिरीजचा कोर्स जो 200 रुपयामध्ये तो तुम्हाला परचेस करावा लागेल. ते नाही करत आहात, ते परचेस नाही करायचं आहे, विच इज ऑल राईट, टोटली फाईन. ओके, पण मग तेच आहे सेम की तुम्ही ऍटलिस्ट मिनिमम 50 किंवा 60, मिनिमम म्हणतोय मी, 50 किंवा 60 प्रश्न रोजचे सोडवून झाले पाहिजेत. रोज पहिले प्रश्न सोडवायचे, देन मग त्याच्या रिव्हिजन पार्टमध्ये जायचं. म्हणजे तुमचा जो बरोबर असेल किंवा चुकलेला असेल तरी सुद्धा त्याच्या टॉपिक्समध्ये तुम्हाला जाता आलं पाहिजे, राईट, जिथून तो ओरिजिनेट झालाय त्या. आणि मग असं करत 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 तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकू शकता. ओके, मग नेक्स्ट डेला आदल्या दिवशी जे तुम्ही केलंय ते फक्त एकदा जस्ट अर्ध्या तासामध्ये फक्त रिकॉल करा, रीड करा. फॉर्म्युलेज असतील तर जरा लिहून बघा आपल्याला येत आहेत का, बस दॅट्स इट. परत जे 100 प्रश्न जे मी देतोय किंवा तुम्ही तुमचे स्वतःहून काढताय, तर ते परत तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि देन त्याच्या टॉपिक्समध्ये जायचं. असं करत 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 तुम्ही 10 पायऱ्या 11 पायऱ्या ज्या वेळेला चढणार त्यावेळेला डेफिनेटली तुम्हाला सिव्हिलमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसणार. ओके, सो हेच होतं. आणि बाकी ओके, बाकी हां, GH-GK बद्दलची स्लाइड राहिली. GH-GK बद्दल बघा, पुण्याबद्दलच्या जे काही माझ्याकडे माहिती आहे तर ती मी प्रयत्न करेन की युट्यूबवर येऊन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून येऊन मी ती माहिती द्यायचा. पण तुमच्यासाठी एकच सोर्स ठेवा. आणि मी BMC साठी बघा, BMC साठी म्हणजे 2024 पासून मी एक लिस्ट घेऊन आलेलो. त्यावेळेला मी अनालिसिस केलेले की काय काय पोटेन्शियल कन्सर्न्स असतात IBPSचे विचारायचे. म्हणजे आर्ट, कल्चर, हिस्ट्री, रिसेंट तुमच्या आजूबाजूला काही इव्हेंट झालाय का, पुण्यामध्ये काही इव्हेंट झालाय का, काही कुठलं साहित्य संमेलन झालंय का, त्याचे अध्यक्ष वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे आर्ट अँड कल्चरमध्ये प्रत्येक कुठल्या राज्याचं काय नृत्य अँड ऑल त्या गोष्टी. ओके, कोण रिसेंटली पास्ट अवे झालंय का, ओके, कोणी पुस्तक छापलंय का, ह्या गोष्टी. आणि हिस्ट्री पुण्याची मी तुम्हाला ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सिक्वेन्स दिलेला की पहिला पुणे जिल्हा, मग महाराष्ट्र राज्य आणि मग भारत देश, असं तुम्हाला कोणत्यासाठी कशासाठी तुम्हाला हिस्ट्री, आर्ट, कल्चर आणि काय जॉग्रफी होतं, राईट, करंट अफेअर. सो ह्या गोष्टी तुम्हाला अशा करायच्या आहेत. ओके, ह्या सिक्वेन्सने. म्हणजे पहिलं तर पुण्याचं सगळ्यात दी मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर, आफ्टर देन त्याच्यानंतर महाराष्ट्राचं, मग भारताचं. पण स्पोर्ट्स असेल किंवा आपलं पॉलिटी असेल तर पॉलिटी ऑब्व्हियसली तुम्हाला देशाचं करायचं. आणि जरा आता निवडणुकांचा टाईम आहे त्याच्यामुळे जरा नगरपंचायत, नगरपरिषदा, त्या सगळ्या गोष्टी करा. सो ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंगच्या आहेत. एक गोष्ट पकडलीत की तो धागा पुढे 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 खेचत खेचत जेवढं तुम्हाला होईल. आणि त्याच्यामध्ये काही 10 गोष्टी करत बसू नका. सरळ एक मॅगझिन आणा, परिक्रमा असेल किंवा आता सिम्प्लिफाईड चालेलं आहे, राईट. सो ते आणा आणि वन स्टॉप सोल्युशन, राईट. दिवसाचे झोपताना ते पण झोपताना मी म्हणतोय, झोपताना वाचत झोपा ते, राईट. ह्याच्या पलीकडे काही करू नका. बघा एवढं तर नक्की आहे, गिव्ह अप करू नका. ओके, सो तेच होतं की ॲटिट्यूड इथून पुढे ना नथिंग टू लूज असला पाहिजे. ज्याच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आहे ना, तो फिअरलेसली लिटरली जर प्रोसीड करतोय इथून पुढे तर डेफिनेटली. आणि इथे बघा एक लक्षात ठेवा, अल्टिमेटली तुम्हाला जे काय पुढे त्याचं फळ जे आहे, जरी नाही मिळालं डिझायर, म्हणजे जर आपली एक्झाम नाही क्रॅक होत आहे तरी सुद्धा प्रयत्न असे करा ना, लिटरली हे जे 10-12 दिवस आहेत ना, ते अक्षरशः तुम्हाला हा पूर्ण जे 2026 येणार आहे ना, पूर्ण वर्षभर आठवायला पाहिजे की हे 10-12 दिवसांमध्ये काय मी निकरायचे आणि काय जबरदस्त मी प्रयत्न केलेले आणि मेहनत घेतलेली. बघा, प्रयत्नांना आज ना उद्या कधी ना कधीतरी तुमच्या कष्टाला, प्रयत्नांना फळ हे मिळतंच मिळतं. ओके, सो ह्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट आणि जय हिंद.